सादरीकरण करण्या अगोदर रेफरी हे सर्व नियम समजावतील, त्यानंतर तुम्हाला थर रचायचे आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आणि टीम ओनर्स मी विनंती करतो, फुलपाडा पॉवर स्टारचे टीम ओनर सन्माननीय निशाद चोरगे, मनोज गाजरे आणि आनंद वडे, त्याचप्रमाणे शुरपारक स्ट्रायकर्सचे टीम ओनर सन्माननीय श्री विजय राणे आणि सन्माननीय श्री अनिल भोगले यांनी आपापल्या टीम्सच्या कॅप्टन्स सोबत टॉस साठी इथे उपस्थित व्हायचंय. दोन्ही टीम्सने आपापला एक प्रतिनिधी पंचांच्या इथे पाठवायचा आहे. स्कोरर जिथे आहेत टाइम कीपिंग साठी दोन्ही टीम्सने आपापला एक प्रतिनिधी स्कोरर्स जिथे आहे टाइम कीपिंग साठी पाठवायचा आहे. फुलपाडा पॉवर स्टार्स आणि शुरपारक स्ट्रायकर्स दोन्ही टीमचे संघमालक, टीम ओनर्स आणि कॅप्टन्स जोरदार जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया टीम फुलपाडा पॉवर स्टार्स अँड शुरपारक स्ट्रायकर्स. The big battle between two teams. संतनगर गोविंदा पथक वर्षाचा अजिंक्य तारा आणि त्याच्याबरोबर दोन्ही संघ मालक दोन्ही बाजूला. क्या बात है. फुलपाडा पॉवर स्टार्स से सन्माननीय निशाद चोरगे, सन्माननीय श्री मनोज गाजरे आणि आनंद वडे, आणि शुरपारक स्ट्रायकर्स से सन्माननीय विजय राणे, अनिल भोगले. सो RSIIL प्रेझेंट्स क्षितिजोत्सव 2025 पर्व दुसऱ्याचा ग्रँड फिनाले, आणि या ग्रँड फिनालेचा हा पहिला टॉस. शुरपारक स्ट्रायकर्स वर्सेस फुलपाडा पॉवर स्टार. आणि शुरपारक स्ट्रायकर्स याने टॉस जिंकलाय. अवधूत 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 टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल, पहिले थर लावणार की नंतर? पहिले थर लावणार. क्या बात आहे. क्या बात आहे. क्षितिज उत्सवामध्ये आल्यानंतर पहिले थर लावायचे आहेत. पहिली मॅच तुम्हाला खेळायची संधी मिळते. जे स्वरूप सांगितलं त्याला बघता कशी तयारी आणि किती एक्साइटेड होतात या दिवसासाठी? एक्साइटेड खूप होतो, कारण क्वालिफिकेशन राऊंड जेव्हा खेळलो होतो तेव्हा टॉप 5 मध्ये होतो, परंतु आता टॉप फर्स्टला जायचंय. त्याप्रमाणे सर्वांनी सराव केलेला आहे. तो सराव आता इकडे दाखवायचा, तो सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. त्यासाठी आम्ही तयार आहोत. समोरचा संघ प्रो गोविंदामध्ये त्यांचा कारनामा दाखवून आलेला आहे आणि आपण क्षितिजोत्सव आणि आपल्या नावाने सुद्धा खूप सारे असे अचिव्हमेंट्स आहेत. सो कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल? खेळ तर खरं टफ होणार आहे, कारण त्यांचा 2 दिवसाचा जो एक्सपिरियन्स आहे जो प्रो मध्ये आहे तो त्यांना कुठेतरी कामी येईल. पण आम्ही जे बघितले प्रो, जेवढे 16 संघांचे आम्ही सामने बघितलेत, कुठेतरी आम्ही शिवसाईला रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करू. जे बाहेर गेलं होतं पण त्यांनी पुन्हा सिद्ध केलं आणि सेकंड टॉप त्यांनी मारला. त्या पद्धतीने आम्ही पण सिद्ध करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. संतनगर गोविंदा पथक, किती आतुरता होती प्रो केल्यानंतर क्षितिजोत्सवासाठी आलेला, किती एक्साइटमेंट आहे आणि कशा प्रकारची तयारी आम्हाला बघायला मिळेल? प्रो तर आम्ही खेळलेलो, पण जास्त आम्हाला एक्साइटमेंट आहे क्षितिजोत्सवाची, कारण हा पालघर जिल्ह्यामध्ये आम्हाला खरंच आमचं नाव मोठं करायचं आहे. आम्ही तो पूर्ण प्रयत्न करू. तशी पोरांनी मेहनत सुद्धा केलेली आहे. आम्ही दाखवून देऊ जे काय आहे ते. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा या चॅलेंजसाठी आणि या पहिल्या मॅचसाठी. तर दोन्ही टीम ओनर्स मी विनंती करतो, आपण स्थानापन्न व्हायचंय. ओके, सो टॉस जिंकलेला आहे फुलपाडा पॉवर स्टार्स आणि त्यांनी निर्णय घेतलेला आहे की प्रथम थर ते रचणार आहेत. सो फुलपाडा पॉवर स्टार्स टीम सज्ज व्हायचंय. मी दोन्ही टीमच्या टीम ओनर्सला विनंती करतो की आपण आपल्याला स्टँड मध्ये बसून घ्यायचंय, स्थानापन्न व्हायचंय आणि काही क्षणातच क्षितिजोत्सव 2025 या दुसऱ्या पर्वाच्या ग्रँड फिनालेचा हा थरार आपण सगळेच अनुभवणार आहोत. थोड्याच वेळात आपल्याला दोन्ही संघाच्या एंट्री इथे बघायला मिळतील आणि त्यावेळेला टाळ्यांचा आवाज कमी नाही झाला पाहिजे. टाळ्यांची गुंज इतकी मोठी हवी की त्या टाळ्या
पालघर बरोबरच म्हणजेच विरार बरोबर वसई तालुक्यात, वसई तालुक्याबरोबर पालघर जिल्ह्यात, पालघर जिल्ह्याबरोबर महाराष्ट्र राज्यात आणि महाराष्ट्र राज्याबरोबर भारतभरामध्ये या टाळ्या अशाच गुंजल्या पाहिजेत. विरारकरांची, वसईकरांची, पालघरकरांची पावर संपूर्ण या दहीहंडी जगताला दिसली पाहिजे आणि त्यासाठी तुम्हा सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. तर मनीष, पहिली मॅच आणि पहिल्या मॅचमध्ये दोन ताकदवर संघ एकमेकांसमोर आहेत. एक सुरपार्क स्ट्रायकर्स जो आपली मागील वर्षाचा अनुभव काहीसा पणाला लावताना दिसणार आहे, तर दुसऱ्या बाजूला मागील वर्ष काही अशी मेहनत केल्याने यावर्षी उंच अशी भरारी घेतली आणि पालघर जिल्ह्यामध्ये आपलं नाव कमावण्यासाठी सज्ज आहे. दोघांच्या स्ट्रॅटेजीज क्लिअर होत्या. दोघांनी आपली जी काही मनोगत मांडली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं कशा पद्धतीने ते मॅच खेळणार आहेत, कशा पद्धतीने या मॅचला आपण बघताय. नाही, निश्चितच मला नमूद करायला आवडेल की फुलपडा पॉवर स्टार्स या टीम मध्ये फुलपडा पॉवर स्टार्स या टीम मधून जे गोविंद पथक मुळात या ग्रँड फिनाले मध्ये पहिला परफॉर्मन्स देणार आहे ते आहे दशरथ सर. आपण इकडे, आपण मागे. सो मित्र हो, प्लॅनिंग झालं, मॅचेस झाल्या, संघ बालकांची एंट्री झाली, तुम्हाला स्वरूप सांगितलं आणि आता क्षितिजोत्सवाची सुरुवात होतीये. तो सुरुवात होत असताना या संपूर्ण इव्हेंटला, या संपूर्ण कार्यक्रमाला, संपूर्ण स्पर्धेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जे आपल्याला रेफरी आणि जजेस लाभलेले आहेत त्यांना सुद्धा कोर्टमध्ये आपण आदरपूर्वक आणि आदरानं बोलवणं गरजेचं असणार आहे. बरोबर की नाही? अरे रेफरी विना मॅच होणार का? अरे तुमचा आवाज नाही आला तर तुमची पथकं खाली कशी काय काम करणार? रेफरी विना काम होणार आहे का? अच्छा, हो बोलताय. ओके, होणार नाहीये. सो जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करत आमच्या संपूर्ण रेफरी टीमचं. प्लीज बिग राउंड ऑफ क्लॅप्स फॉर ऑल रेफरी. मी सगळ्या मान्यवर रेफरींना आमंत्रित करतोय. सन्माननीय श्री अरुण पाटील सर, प्रमुख सल्लागार दहीहंडी असोसिएशन महाराष्ट्र राज्य, मुख्य कोच माझगाव ताडवाडी गोविंद पथक. सन्माननीय श्री समीर पेडारे, उपाध्यक्ष दहीहंडी असोसिएशन खोपटचा राजा गोविंद पथकचे प्रशिक्षक. सन्माननीय श्री रोहिदास मुंडे, उपाध्यक्ष दहीहंडी असोसिएशन. सन्माननीय श्री दशरथ मनोहर डांगरे, सह खजिनदार दहीहंडी असोसिएशन आणि सूर्योदय क्रीडा मंडळ गोविंद पथकाचे प्रशिक्षक. सन्माननीय श्री सचिन खारकर, सदस्य दहीहंडी असोसिएशन सहयोग गोविंद पथक. सन्माननीय श्री अजित यादव, सह खजिनदार दहीहंडी असोसिएशन बेस्ट वसाहत गोविंद पथक. सन्माननीय श्री आशिष दळवी, सदस्य दहीहंडी असोसिएशन छत्रपती गोविंद पथक कांजूरमार्ग. सन्माननीय श्री कुंदर डांगरे, बालमित्र व्यायामशाळा गोविंद पथक. आणि यानंतर महिला रेफरी ज्या आपल्या इथे उपस्थित आहेत त्यांचंही आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करणार आहोत. जोगेश्वरी माता महिला गोविंद पथक या पथकातील प्रशिक्षक आणि दहीहंडी असोसिएशनच्या महासदस्य सन्माननीय हर्षाली राणे, सन्माननीय भक्ती सावंत, सन्माननीय श्वेता परब, सन्माननीय निशा नार्वेकर. त्याचप्रमाणे गावदेवी महिला गोविंद पथकाच्या गोरेगाव येथील सन्माननीय प्रणिता तांबे प्रशिक्षक आणि दहीहंडी असोसिएशन सदस्य सन्माननीय साधिका साळवी आणि सन्माननीय श्री बालाजी वाघमारे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात सगळ्या पंचांचं, सगळ्या रेफरींचं आपण स्वागत करत आहोत. आणि मनीष, याच्यामध्ये आपल्या सर्वांचं अहोभाग्य काय, 1985 पासून दहीहंडीची जी काही खरी सेवा केली आहे आणि ती सेवा करत असताना आज गल्लीबोळामध्ये आपल्याला जे 3 एक्के दिसतात ते 3 एक्के पहिले उचलण्याचा मान ज्याने पटकावला होता ते माझगाव ताडवाडीचे प्रशिक्षक अरुणजी पाटील या ठिकाणी. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. पहिला 3 एक्का घेण्याचा मान यांना मिळाला होता. विक्रम ज्यांनी केला होता, विश्व विक्रम ज्यांनी केला होता आणि पहिले 4 सुद्धा त्यांनीच घेतले होते. एक्झॅक्टली. त्यामुळे थँक्यू सो मच अरुण सर, आपण आपला मूल्यवान काढल्याबद्दल थँक्यू. And then next team, the first team. तर पहिल्या टीमला आमंत्रित करूयात कोर्टच्या आतमध्ये. जी टीम सज्ज आहे आपला नावाचा दमखम बोलबाला सगळं काही दाखवण्यासाठी. काय नाव आहे त्याचं माहित आहे का कुणाला? जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात द टीम. and the team name is सुरपारक स्ट्रायकर्स.
But Govinda winner. Last time second runner up, and this time ready for big battle, ready for championship. The team name Shur Farak Strikers. आमची खेळभूमी सजवते वेळ कान्हाचं प्रेम भक्तीचं रूप Thank you, thank you, thank you. Thank you, Shurparak Striker. शूरपारक स्ट्रायकर्स तयार आहेत आणि शूरपारक स्ट्रायकर्सच्या कॅप्टनला विनंती, आपला एक मेंबर्स हा जजेस जवळ पाठवायचा आहे. नियमावली समजण्यासाठी मी कोर्टच्या आतमध्ये घेऊन जातोय. ज्या ठिकाणी रेफरी तयार आहेत. ओव्हर टू रेफरी. Hello, hello. DJ, ready? Preparation time start.
एकावरती एक थर रचत असताना शूरपारक स्ट्रायकर्स, काय ती गती, काय तो स्पीड, क्या बात आहे. आणि 1 2 3 4 5 6 हो क्या बात आहे. यशस्वी पहिल्या म्हणजे प्राथमिक फेरीमध्ये शूरपारक स्ट्रायकर कडून खेळणाऱ्या अजिंक्य ताराने 21.66 या विक्रमी वेळेत सलामी दिली होती यशस्वी. सो आता मला वाटते त्याहीपेक्षा जलद गतीने पण खरोखर एक जो थरार पाहायला मिळालाय, जशी सुरुवात अपेक्षित होती भरत, त्याहीपेक्षा कमाल सुरुवात, कमाल शुभारंभ. मनीष, आता एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे, जितक्या गतीने हे थर रचले तितकेच मिस्टेकची सुद्धा चान्सेस जास्त असतात. त्यामुळे ज्यावेळेला थर रचले गेले त्यावेळेला काय मिस्टेक्स झालेत की नाही आमचे रेफरी आता चर्चा करतील. रेफरी अँड जजेस. निश्चितच रेफरन्सचा निर्णय आता आपण ऐकणार आहोत की ही सलामी कितपत यशस्वी झालेली आहे. इम्पॉर्टंट पॉइंट की काय तुम्ही FOPच्या बाहेर गेला होतात का, काही आतमध्ये होतात का, त्याचबरोबरीनं तुम्ही थर रचत असताना काय तुमचा पाय निसटला होता का, काय तुम्हाला पॅनल्टी लागले का. पॅनल्टीचे भरपूर प्रकार आहेत. शाउटिंग पॅनल्टी हा सुद्धा एक मोठा प्रकार आहे, तो आपल्याकडून नकळत घडत असतो. त्यामुळे रेफरीचा निर्णय काय येतोय त्याच्यावरती आता इथून पुढचा. हो, आणि पहिल्या फेरीच हा जो वेळ आहे तो फार महत्त्वाचा ठरणार आहे, कारण प्रत्येक पेनल्टी ही 1 सेकंद वाढवणारी ठरणार आहे आणि त्यामुळे त्याचा अंतिम निकालावरती परिणाम होऊ शकतो. तर प्रचंड दडपण आहे प्रत्येक संघावरती. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला 16 मधून 8 मध्ये यायचं आहे. आता 8 मधून 4 मध्ये जिथे आहात तिथे तुम्हाला टेबल टॉपर बनायचं. आणि ओव्हर टू रेफरी. अटेम्प्ट सक्सेसफुल विथ 1 पेनल्टी पॉइंट. अटेम्प्ट सक्सेसफुल विथ 1 पेनल्टी पॉइंट. आता 1 पेनल्टी म्हणजे ती कशाची मिळाली आहे, आय थिंक FOPच्या बाहेर. FOPच्या बाहेरची पॅनल्टी कदाचित ही असावी. आणि 1 पॅनल्टी म्हणजे काय, तर तुम्ही जितक्या सेकंदात थर लावलेत त्याच्यावरती ती पॅनल्टी लागत असताना तुम्हाला 1 सेकंद प्लस केला जातो. 1 पॅनल्टी म्हणजे 1 सेकंद असं त्याचं काउंटिंग आहे. आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये सक्सेसफुल तर तुम्ही थर लावलेत, तुम्ही उतरलेत सुद्धा, सलामी सुद्धा दिलीत, पण एका पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागतंय. रेफरीशी चर्चा करतायत, कारण एका संघाचा अधिकार सुद्धा आहे आपल्याला पॅनल्टी कुठे लागली, आम्ही कुठे चुकी केली, आता ती चुकी का झाली, कशी झाली, या बाबतीत चर्चा. चला, आणि पहिला अटेम्प्ट झालेला आहे त्यामुळे पूर्ण टीमला विनंती करेल की आपण कोर्टच्या बाहेर यायचं आहे. अटेम्प्ट सक्सेसफुल विथ 1 पेनल्टी, शूरपारक स्ट्रायकर्स. आणि या क्षितिजोत्सव RISSL प्रस्तुत क्षितिजोत्सव 2025 या दुसऱ्या पर्वातील ग्रँड फिनालेचा पहिले मानकरी शूरपारक स्ट्रायकर्स. अतिशय थरारक असा हा थरार पाहायला मिळाला, जो वेग पाहायला मिळाला, जी चपळता पाहायला मिळाली, शिस्तबद्धता पाहायला मिळाली. आणि या पहिल्या मॅचचे आपले दुसरी टीम आता आपण आमंत्रित करत आहोत. भरत. यस, थँक्यू मनीष. आणि पहिला पडाव आपण बघितला. आपण प्रत्येक खेळामध्ये दोघांना चान्स देताना बघतो. कॉम्पिटिशन म्हटलं की 2 टीम्स येतात, 2 स्पर्धक येतात. एक स्पर्धक आपण पाहिला, त्याने खूप चांगल्या रीतीने थर रचले, सलामी अगदी ॲक्युरेट दिली, पण उतरताना पॅनल्टीला सामोरं जावं लागलं. आता अशा संघासमोर ज्या संघाची मॅच आहे तो संघ सुद्धा तितक्या ताकदीनिशी इथे आलाय आणि त्यामुळे तो विचार करत असणार की याच्यापेक्षा कमी सेकंदात मी कसे थर लावेल विदाउट पॅनल्टी. सो दुसऱ्या संघाला, द नेक्स्ट टीम ऑफ द फर्स्ट मॅच, इन्व्हाइट करूया त्या टीमला, आमंत्रित करूया त्या टीमला जी टीम तयार आहे
पालघर जिल्ह्याची बादशाह राखण्यासाठी, पालघर जिल्ह्यामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवण्यासाठी. त्यामुळे आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया त्या टीमचं. त्या टीमचं नाव आहे फुलपाडा पॉवर स्टार. बिग 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 राउंड ऑफ क्लॅप फॉर फुलपाडा पॉवर स्टार. रोजचा प्रवास, रोजच्या प्रवासानंतर आता क्षितिजोत्सवाची ती झेप, मागील वर्षी आलेला अपयश या वर्षीच्या यशामध्ये कन्वर्ट करायचंय आणि त्यासाठी संपूर्ण फुलपाडा पॉवर स्टारची टीम तयार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या टीमला. थँक्यू. जल्लोष लई भारी झाला. युवा मन नवा रस्ता नवी उमेद, जितेंद्र ठाकूरच्या मार्गदर्शन आमची खेळभूमी सजवते वेद. अनाचं प्रेम भक्तीचं रूप, प्रवीणाताईंचं निर्मळ स्वरूप, कृष्णाच्या भक्तीनं रंगलेली ती कार्य आणि संस्काराची खरी. थँक्यू डीजे. बघा नियमावली खूप स्ट्रिक्ट आहे. नियमावली तुम्हाला सांगणं गरजेचे आहे, समजणं गरजेचे आहे आणि आपले प्रेक्षक जे बसलेत त्यांना सुद्धा ही नियमावली माहीत करून घ्यावायची आहे. त्यामुळे त्यांच्यापर्यंत सुद्धा आम्ही नियमावली पोहोचू. परंतु आता वेळ झाली आहे नियम समजून देण्याची. त्यामुळे जाऊयात सरळ रेफरीकडे. ओ टू रेफरी. कॅप्टन आणि कोच. 1 मेंबर प्लीज. एका टीम मेंबरने इथे संपर्क करायचा आहे टाइम किपिंगसाठी. हॅलो. थरार सुरू होतोय, परंतु तत्पूर्वी एक असं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी टीमला विनंती करतो की 2 मिनिटं आपण जरा विश्रांती घ्यायची. 2च मिनिटं. सुप्रसिद्ध अभिनेत्री, मराठी बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर यांचं आगमन झालेलं. एकदा जोरदार जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. Jahnvi Kilekar, please come on the stage. Warm welcome to you. आणि फुलपाडा पॉवर स्टार्स वर्सेस शुरपारक स्ट्रायकर. Preparation time start.
चला थर रचायला सुरुवात झाली. नवघर माणिकपूर डिफेंडर आणि संतोष भुवन किंग दोन्ही कर्णधार माईक जवळ संपर्क साधायचा. 1 2 3 4. ओह क्या बात आहे. आणि हा यशस्वीरित्या थर रचलेला आहे, सलामी दिलेली आहे. अप्रतिम फुलपाडा पॉवर स्टार्स या टीमचे सगळे हे गोविंदा अतिशय शिस्तबद्ध सूत्रबद्ध पद्धतीने वेगात चपळाईने थर रचून दिलेली ही यशस्वी सलामी आणि तितक्याच शांतपणे त्यांनी थर उतरवली आहे. भरत काय जबरदस्त टायमिंग होतं. असे चढले जणू की एखाद्या म्हणतात ना एखादा जिना चढत असताना त्या पायऱ्यांचा अंदाज माहित आहे. त्या पद्धतीने एकाची हाईट माहीत होते आणि त्याच्या पद्धतीने चढत गेले पूर्णपणे. मी तर खरंच म्हणेन की हे सगळे गोविंद असे आहेत, हे आलेत इथून पुढे परफॉर्मन्स देणार आहेत. सगळे गोविंद मला ना आपल्या छत्रपती शिवरायांचे मावळेच वाटतात. ज्या चपळाईने मावळे तेव्हा चढाई करायचे गडांवरती, तीच चपळाई या सगळ्यांमध्ये दिसून येते.